हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुगली नका सांगू ग कुणी माझ्या म्हाताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला. कोणाचा फोन? हॅलो, हां बोला. हो हो शांताबाईच बोलते, बोला ना. औषध पाहिजे का? बरं बरं येऊन जा ना. मग कधी येत आहे? अर्ध्या तासाने का? ठीक आहे ठीक आहे, येऊन जा येऊन जा. हो हो आहे घरीच आहे मी. ओके हां. शांताबाई काढ घाले तुम्हीच का? हो हो मीच शांताबाई काढ घाली. हळू हळू लागलं काय? नाही नाही काय नाही काय नाही. मला आहे ना ते पॉवरचं औषध पाहिजे होतं. भेटेल ना मग. तुमच्या कंपनीचं खूप नाव ऐकलं मी. हो हो आवडलंय, मोठं नाव आहे माझ्या कंपनीचं. बसा ना तुम्ही. हा बस. मी जीव घाले. हो का? काय नाव तुमचं पूर्ण? माझं मी काशीनाथ जीव घाले. काशीनाथ जीव घाले. हा हा हा. बरं मग तुम्हाला औषध पाहिजे का? औषध पाहिजे. कुठून आले तुम्ही? मी तिकडं 7 डोंगर आहे बा. 7 डोंगर? 7-8 डोंगर आहे बा असे लाईनीमध्ये. हा हा. त्याच्या पलीकडे एक गाव आहे. हा पण गावाचं नाव काय? वैतागवाडी. हा हा वैतागवाडीचे आहे का हा तुम्ही? बरं बरं. तिथून आलो. हा मग काय तुमची समस्या काय आहे? कमजोरी आली का तुम्हाला? खूप कमजोरी आलेली. अच्छा अच्छा. बायकोला खुशच नाही करत मी. हा म्हणजे बायकोला पाहिजे ते सुख मिळत नाही तुमच्याकडून? नाही भेटत. खूप नाराज राहते ती. हा. तुमचं नाव ऐकलं, म्हटलं आता तुमच्याकडेच काहीतरी उपाय भेटेल हा. आणि माझ्या सुखी जीवनाला सुरुवात होईल. अहो माझ्याकडे उपाय म्हणजे तुम्हाला सांगते, आतापर्यंत इतक्या माणसांना गुण आला, इतक्या माणसांना गुण आला का पार 4-4 पोरं झाली. हो हो. हा मी ऐकलं त्या एकाला तर 20 मुलं झाले म्हणजे तुमच्यामुळे. हो हो नामदेव उपटे. उपटे उपटे हा. त्यांना झाले ना 20 पोरं. हो. माझ्या औषधामुळेच झाले ना. हो का? म्हणजे काय माहिती का, खूप स्टॅमिना वाढतो त्या औषधाने. आतापर्यंत अशा बऱ्याच लोकांना माझ्यामुळे पोरं झाली. तुमच्यामुळे झाले? म्हणजे माझ्या औषधामुळं. हा हा. नाही नाही मला पोरं वगैरे याच्यात काही एवढं इंटरेस्ट नाही. फक्त बायकोला शारीरिक सुख जरी देता आलं ना भरपूर झालं माझ्या. म्हणजे तुम्हाला फक्त शारीरिक आनंद पाहिजे. आता 3-4 मुलं आहेत ना मला आधी. हा तेव्हा चांगले होते ना. हा तेव्हा दड दाखवत होत. हा नंतर अशी प्रॉब्लेम चालूच राहते. वय वाढलं, थोडा म्हातारा होत आलो. त्याच्यासाठी तर मी एवढी मोठी कंपनी काढली ना. हो लय नाव आहे. हो हो मग द्या ना मला औषध. बरं बरं येते घेऊन मी औषध. या. पाणी पिणे आणू का? हा हा पाणी वगैरे आण. बापरे बाईचं घर तर लय चकाचक आहे. लय पैसा कमवलेला दिसतो बाईने. कंपनीचं नाव मोठं झालं, कस्टमर जास्ती झाले. पैसाच पैसा पैसाच पैसा. घ्या पाणी घ्या. हा तुम्ही ही जी सेवा करता ना हे फार मोठं काम आहे. हो हो. तुम्हाला आहे ना सरकारने पुरस्कार द्यायला पाहिजे. नाही म्हणजे एवढं पुरस्कारासारखं नाही आहे काही, पण आता जवळजवळ 3-4 वर्षापासून आहे ना मी करते हे काम आणि रिझल्ट पण आहे ना माझ्या कामाचा. अहो जर सगळ्यांना तुमच्या औषधामुळे जोश येत असेल तर ही छोटी गोष्ट नाही ना. बरोबर. आणि ते कोणाकडे बी नाही भेटत ना. हा अहो याच्यासाठी मी खूप प्रयत्न करते. ते काही इथं नाही आपल्या भारतात, तिकडे जाते मी इस्रायलला. इस्रायलला तुम्ही स्वतः जाता? हो मी स्वतः जाते. ते बी इस्रायल मध्ये नाही, असे खूप डोंगर आहे. हा हा. डोंगराच्या तिकडं वरती एकदम असं याच्यावर ठेवलेलं आहे औषध. हो तिथं ते खणून खणून काढावं लागतं. डोंगरावर खणून काढावं लागतं. हो का? हो. डोंगरावर तुम्ही चढत चढत जाता? हो. बापरे.
अहो चढून चढून ये पा पायाला पूर्ण ठिचरं पडले. ये पा पाहू दे या पा पूर्ण ठिचरं पडले पायाला. खाचे पडले. पण काय करता, करावं लागतं ना. नाही बरोबर. मग कष्टाशिवाय फळ नाही ना. हा बरं कितीला आहे औषध हे? ही बॉटल आहे ना 20,000ला आहे. 20,000? हो अहो औषधच तसं आहे ना. हो. तुम्ही नुसतं घेतलं ना तरी 10-5 मिनिटामध्ये असा तुमचा स्टॅमिना वाढेल. हा. असा स्टॅमिना वाढेल का विचारूच नका. बरं मग मी पहिले औषध घेऊन पाहू का? नाही इथं नका घेऊ ना तुम्ही. आता तुम्ही ना एक काम करा, हा. मला 20,000 रुपये द्या हा आणि हे औषध तुम्ही तुमच्या घरी जाऊन घ्या ना. इथं कशाला घेता? एक तर मला आता इतके कस्टमर येतील ना, त्यांना पण बॉटल द्यावा लागतील ना औषधाच्या. बरं माझं कसं आहे माहिती आहे का, हा आता मी तुमचं नाव ऐकेले, गुण आला हे बी ऐकेले, पण मग मी आहे ना कोणती बी वस्तू घेताना ना पहिले खात्री करून घेतो आणि मग पैसे देतो. असं आहे का? हा अहो खात्री करायचं काय त्याच्यात? माझं नाव किती मोठं आहे त्याला, ते तर तुम्ही ऐकलेलंच आहे ना. मग नावावरून कळतं ना तुम्हाला. नाही कळतं, पण मग तरी सुद्धा आत्ता प्रयोग करून पाहतो, हा पिऊन पाहतो, लगेच असर झाला तर तुम्हाला 20 नाही 30,000 देतो. बापरे काय सांगता? म्हणजे लगेच असर झाल्यावर पैसे द्याल ना मग? मग तो काय विचारणं झालं का? ठीक आहे घ्या तुम्ही औषध. किती वाटलं घ्यायचं? तर इकडे 2 मिनिटं आराम करा. हे आहे ना 2 झाकण भरून घ्या असे. बरं. घ्या 2 झाकण भरून. बरं 2च्या वर एक बी थेंब नका घेऊ बरं का. नाही. थोडं कडू लागतं पण नंतर घेतलं बरं का. वाटलं थोडा आराम करा 5-10 मिनिटं. हो का? म्हणजे 5-10 मिनिटं लागतं का असर व्हायला? हो मग आता या बा कोणतंही काम करायचं असलं म्हणजे थोडा वेळ लागतोच ना. तूप खाल्ल्याने रूप थोडंच येतं. नाही बरोबर बरोबर आहे का नाही? नाही लागू द्या वेळ. मग असर आला का लगेच पैसे देऊन मोकळा होतो. बरं चालेल. मग लगेच घरी जाईल, मस्त मजा करेल. हा पडा वाटलं तर थोडं. कोणाचा फोन येऊ राहिला का माहिती आता. फोन आला का? हा ना. हॅलो काय का माहेरी गेली? किती दिवसासाठी? 1 हप्ता? अरे आजच जायचं होतं का तुला? बरं जाऊ दे. बरं जाऊ दे काही नाही. निघून गेली ना आता काय फोन करती? अगं आज तुला मजा द्यायची होती पण तू आता गेली निघून. काय विश्वास नाही माझ्यावर? बरं जाऊ दे, आल्यावर बोलू आपण आता. बरं ठेव. चायला बायकोचा फोन होता वाटतं. माहेरी निघून गेली. अरे बापरे माहेरी गेली. मग आता तुम्ही तर औषध घेतलं. आता काय करावं बा आता? बापरे आता हात डोक्याला ताणच झाला मग. दादा तुमचे पैसे देईल, काही टेन्शन घेऊ नका. बरं आता काय तो बायकांना माहेरची गोडी राहते हो. आणि आम्हाला वेगळीच गोडी राहते. काय हो? हा पडला फरक बरं का. ओ, आला जोश आला. वाढला ना स्टॅमिना. हो तुम्हाला काय बोलले होते मी? हो 10 मिनिटं तर जास्तच. 2 मिनिटं सुद्धा लई होत्या. अशी तर येते, अशी पावर येते. झाली मावशी झाली. हा कसं वाटतंय आता? कसं म्हणजे मला कस तरी व्हायला लागलं आता. असं वाट राहिलं ना, असं वाटतं ना कोणाला तरी अशी कवडी मारो. अहो काय करता तुम्ही? अशी काय करू राहिले तुम्ही? ते आला ना जोश आला ना. तुम्हाला मी ते सांगत होते का तुम्ही इथं औषध घेऊ नका, तुमचा स्टॅमिना वाढेल, मग तुमचे हाल होऊन जातील. तर आता तुमचे हालच झाले ना. बायको गेली माहेर निघून. आता काय करावं मग आता? बापरे आता आहे ना काय करा, तुम्ही घरी जा. कोणी मैत्रीण ओळखीच्या असेल ना तिला बोलवा आणि करा मस्त रोमांस. जा. अहो लग्न झालेलं आहे, कुठं मैत्रीण करू मी? कुठून आणायची, फायदा करायची? अहो मग आता तुमचा स्टॅमिना वाढला तर तुमचा आता हा माझ कसं काय मोडणार मग? आता काय करावं काय समजू नाही राहिलं. एक काम करा ना. आता वाटलंच आहे ना तुम्हाला थोडे पैसे देतो
अरे बापरे, ओ ओ बापरे. अहो मी काय म्हणते, जास्तच वाढलाय बरं का तुमचा स्टॅमिना. ओ कसं तरी होतंय, कसं तरी. बापरे, अहो काय करू राहिले तुम्ही? कसं तरी होतंय. अहो मी तेच सांगते तुम्हाला, अजून जास्त कसं तरी होईल. त्याच्या आत तुम्ही घरी जा आणि ना एखादी मैत्रीण असेल तर पटकन बोलवा तिला. नाही नाही नाही, एक काम करा, आता शोधायला वेळ नाही. हा तुम्ही एक काम करा, काय? मी तुम्हाला आहे ना 5,000 जास्ती देतो, पण तुम्ही मला आहे ना प्रेम द्या. काय? हा. हो अहो काय बोलू राहिले तुम्ही? मग आता करणार काय? म्हणजे माझंच औषध खाते आणि माझ्यावर प्रयोग करते काय? मग आता पर्यायच नाही ना दुसरं, काय करू? अहो पण तुम्हाला सांगत होते ना इथं घेऊ नका म्हणून. आता झालं ना, आता त्रास व्हायला लागला तुम्हाला. अहो माझा स्वभाव आहे, मी खात्री करतो. अहो खात्री तुम्हाला मागात पडली ना. घ्या ना लवकर. हा टायरवर 10,000 देतो मी. तुम्हाला 20 औषधाचे अजून 20 देतो. अहो टाइम घालू नका. अहो काय चाललं काय तुमचं? अहो नाही आवरत ना. हो तुम्ही एक काम करा, हा 5च्या ऐवजी ना 20 घ्या. औषधाचे 20 हा आणि कामाचे 20, असे 40 घ्या. पण करा बाबा, माझी तृप्ती नाही आवरत. म्हणजे तुम्ही मला औषधाचे 20 हा. आणि तुमच्या कामाचे. सोबत रोमांस करायचे 20. 20, म्हणजे असे 40,000 देणार. हो. हा बया तुमचं तर लय कापरं व्हायला लागलो. चला चला चला, नाही आवरत. म्हणजे तुम्हाला कंट्रोल होणारच नाही आता. औषधच झाली मग तुमचा. बॅलन्सच सुटला तुमचा. सुटला कंट्रोल गेला. अहो औषधात पावरच तेवढी आहे. चला चला चला, वाहत आहे. हा चला मग मध्येच जाऊ आता. हा इथं चला. नका. काय नाटक आहे? हा ओय बा. काय उद्योग आहे तुझे? हा काय? हा अहो मध्ये जायचंय ना. लोकांना फसवते का तू? 20,000 देताय ना तुम्ही मला. तुला 20,000 मजा पाहिजे ना तुम्हाला. माझ्या? हा आता तुला सजा देणार आहे आम्ही, सजा. सजा? हो. कसली सजा? हे असे चुकीचे औषध देणं, लोकांना फसवणं. हा मी कुठं चुकीचे औषध दिले? सगळ्या लोकांना गुण आलाय. 4-4 पोरं झाले लोकांना. कोणालाच गुण आला नाही. सगळ्यांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे. मी पोलीस आहे. आमच्या ऑफिसमध्ये येऊन लोक तक्रार करू राहिले. पोलीस आहे तुम्ही? हा. तुम्ही असं पॉवरचे औषध सांगून लोकांना म्हणता पॉवर येते, पैसे उकळतात आणि त्यांना गंडवतात. हा मी अनुभव घेतला ना. मला कुठे जोश आला आणि ताकद आली. तुम्ही एवढे असे साध्या कपड्यानं आले ना, पोलीस कधी असं येतं का? माझं कार्ड दाखवू काय? याड्यात काढता का? म्हणजे तुम्ही खरंच पोलीस आहे? मग अरे बापरे, आता माझं भिंग फुटलं काका. भिंग फुटलं म्हणजे मी सगळी खात्री केली, कस्टमर बनून आलो. बापरे. स्वतः औषध घेऊन पाहिलं, काहीच नाही, जोश नाही, खोश नाही, काहीच नाही. मग तुम्ही आता त्या असं करीत होते? ते सगळं नाटक होतं ते. हा नाटक होतं का? ड्रामा. आम्हाला नाटक करायची सवय आहे ना, गुन्हेगाराला पकडायची. अरे बापरे, अहो ते हात तर सोडा ना. खूप अशी सोडा कळ नाही, लागली आता- ना. माझा हात काय तोडून टाकता आता का तुम्ही? आता बेड्या पडतील या हातांमध्ये. बाहेर पोलीस कॉन्स्टेबल आहे, लेडीज. बेड्या? हा म्हणजे तुम्ही मला आता घेऊन जाणार? सजा होणार. हे सगळे संपत्ती तुमची आता जप्त होणार. सजा म्हणजे मला काही जेलमध्ये टाकणार का हो, तुम्ही? फसवलं लोकांना. ऐका ना साहेब, इस्रायल. माझं फक्त 2च मिनिटं ऐका तुम्ही. या बा, मी ना आजपासून आहे ना हे सगळे काम सोडून देते. या औषध वगैरे काही विकणार नाही. ती कंपनी सोडून देते. पण मला नेऊ नका हो. आता वेळ निघून गेली ना. आता फसवले गेले लोक. हा आता एवढ्या तक्रारींचं काय करायचं? चला. अहो तुम्ही हात तर सोडा ना. नाही, आत मोडेल. जास्ती बोलायचं ऐका नाही. ना, मी काय म्हणते, थोडेसे पैसे घ्या वाटले तर तुम्ही इथं दाबून टाका ना प्रकरण. म्हणजे तुम्ही काय आम्हाला घुस देता का? नाही हा? वाटलं तरी ना थोडे जास्त घ्या. पण नका असं करू. गुपचूप चला. आजपासून मी धंदा बंद करते ना सगळं. आता वेळ निघून गेली. आता काही उपयोग नाही. पहिलेच धंदा चांगला करायचा आणि क्वालिटी काम करायचं. अहो काय झाली माझ्याकडून चुकी. पैशाच्या मोहात पडले मी. पण नाही, पैसा माणसाला बरबाद करतो. मी आजपासून पैशाच्या मोहात नाही पडणार. सगळं बंद करून टाकी ते साहेब. पण आता पहिले पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल, मग बंद करायचं. अरे बापरे, हा. अहो साहेब एवढं थोडं वेळेस जेल मध्ये ना दगड फोडायचे, मग बंद होईल. साहेब माफ करा ना. एवढं अजिबात नाही. गुन्हेगाराला माफ नाही करत.